आज आपण बनवणार आहोत कढी। माझ्या लेकरांना खूपच आवडते माझ्या हातची कढी। आज मी कढीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी इथं मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर घेतली आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। मी इथं तेल गरम करायला ठेवायचं आहे। राई जिराची फोडणी द्यायची आहे आपल्याला। कढीपत्ता टाकायचा आहे आणि जे लसूण अद्रक कुटलेलं होतं ते टाकायचं आहे। मिरच्या टाकून द्यायच्या आहेत। 2-3 मिनटं असेच परतून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता अशा प्रकारे कडकडू द्यायचं आहे चांगलं। हळद टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं। मी इथं 4 लोकांसाठी कढी बनवते आहे। तुम्हाला किती कढी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही सर्व साहित्य घ्या। ताक टाकायचं आहे, 1 ग्लास मी इथं छास टाकला आहे, थोडंसं काढून घेतलं होतं। त्याच्यात आपल्याला बेसन पीठ काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला सगळे गाठे मोडून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गाठे मोडायचे आहेत आणि इथं टाकून द्यायचे आहेत छासमध्ये। पाहू शकता अशा प्रकारे आता चांगलं उकड येऊ द्यायचे आपल्याला। गॅस बारीक करायचा आणि चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे उकड येऊ द्यायचे आपल्याला। तुम्ही भाकरसोबत किंवा भातसोबत खाल्लं तर खूपच टेस्टी लागते कढी। आमची मुली तर भातासोबतच खाते आणि मला आवडते बाजरीची भाकरसोबत कढी। 1 नंबर लागते, मोडून चांगलं खायचं। कशी